ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता ह्या ज्या ऑर्बिट आहेत त्या ऑर्बिट आता इथं आपण समजून घेणार आहोत. आता बेसिक ज्या ऑर्बिट आहेत त्या बेसिक ऑर्बिट आपल्याला 3 पाहायला मिळतात. 3 बेसिक ऑर्बिट आहेत. मी त्या ऑर्बिट आणि त्याचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन पण सांगणार आहे, त्याचं ऍप्लिकेशन पण सांगणार आहे. व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आता ही पहिली जी ऑर्बिट आहे, ही जी पहिली ऑर्बिट आहे, ही पहिली ऑर्बिट हिला म्हणतात लो अर्थ ऑर्बिट. आता ही जी लो अर्थ ऑर्बिट आहे हिला लो अर्थ ऑर्बिट म्हणतात. मी 2 मिनिटं त्याचं पृथ्वीपासून त्याचं अंतर पण आपल्याला दाखवायचं आहे. ही पृथ्वी आहे, ही अर्थ आहे, ही अर्थ आहे. अर्थच्या पासून ही जी पहिली ऑर्बिट आहे हिला काय म्हणतो आपण? हिला म्हणतो लो अर्थ ऑर्बिट. LEO म्हणतो, लो अर्थ ऑर्बिट. त्याच्यानंतरची जी दुसरी ऑर्बिट आहे, ही जी दुसरी ऑर्बिट आहे याला म्हणतो मिडल अर्थ ऑर्बिट. आणि त्याच्यानंतर तिसरी जी ऑर्बिट आहे त्या तिसऱ्या ऑर्बिटला आपण काय म्हणतो? हायर अर्थ ऑर्बिट. आता एक लक्षात ठेवा, ही जी काही लो अर्थ ऑर्बिट आहे ही पृथ्वीपासून किती किलोमीटर आहे? तर पृथ्वीपासून ही आहे कमीत कमी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 500 किती आहे इथे लिहितो मी, 500 ते 1500 किलोमीटर दूरवर हे जे काही लो अर्थ ऑर्बिट आहे ही ऑर्बिट आपल्याला पाहायला मिळते. या लो अर्थ ऑर्बिट मध्ये हे जे सॅटेलाइट आहे ते सॅटेलाइट ठेवले जातात. त्याच्यानंतर पृथ्वीपासून ही जी दुसरी अर्थ ऑर्बिट आहे हिला म्हणतात मिडल अर्थ ऑर्बिट. ही जी ऑर्बिट आहे ही किती आहे? हिचं अंतर किती आहे? हिचं अंतर आहे 1500 किलोमीटर ते 25,000 किलोमीटर. किती आहे? 25,000 किलोमीटर. त्याच्यानंतर तिसरी ऑर्बिट राहिलेली आहे ती म्हणजे हायर अर्थ ऑर्बिट. हिचं अंतर किती आहे? हिचं अंतर आहे 36,000 किलोमीटर. 36,000 किलोमीटर. अशा 3 ऑर्बिट आहेत. या 3 ऑर्बिटचं वेगवेगळं काम आपल्याला तिथं ऍप्लिकेशन पण पाहायला मिळतं. ही जी काही लो अर्थ ऑर्बिट आहे, ही जी ऑर्बिट पाहतात लो अर्थ ऑर्बिट, मी इथं लिहितो लो अर्थ ऑर्बिट. ही जी लो अर्थ ऑर्बिट आहे हिचं अंतर किती आहे पृथ्वीपासून? पृथ्वीपासून वर जर बघितलं तर 500 ते 600, 700, 800, 900, 1000, 1000, 1100, 1200, 1300, 1500 या दरम्यान जे काही सॅटेलाइट सोडले जातात या अंतरावर पृथ्वीपासून 500, 700, 700, 800, 900 अंतरावर जे सॅटेलाइट सोडले जातात त्याला म्हणतात लो अर्थ ऑर्बिटचे सॅटेलाइट. आणि या क्षेत्रामध्ये या पेरिफेरीमध्ये लो अर्थ ऑर्बिटच्या झोन मध्ये कोणते सॅटेलाइट असतात? तर याला म्हणतो आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. कोणते सॅटेलाइट आहेत? रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट किती अंतरावर सोडले जातात? 500 किलोमीटर ते 1500 किलोमीटर अंतरावर हे ठेवले जातात. एक गोष्ट क्लिअर झाली तुमची की इतक्या दूर ते ठेवले जातात. त्याच्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे मिडल अर्थ ऑर्बिट. आता ही जी मिडल अर्थ ऑर्बिट आहे ही मिडल अर्थ ऑर्बिट किती किलोमीटर आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन काय आहे? मिडल अर्थ ऑर्बिटचं ऍप्लिकेशन आहे म्हणजे याच्यामध्ये किती आहे? 1500 ते 25,000 किलोमीटर दूर ठेवले जातात. याच्यामध्ये लो अर्थ ऑर्बिट मध्ये रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट ठेवले जातात आणि जी मिडल अर्थ ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये नेव्हिगेशन सॅटेलाइट ठेवले जातात. आता नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे जीपीएस सॅटेलाइट म्हणतो आपण. कोणते आहेत? जीपीएस सॅटेलाइट ठेवले जातात. जीपीएस म्हणजे काय? तुमच्या मोबाईलमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी. म्हणजे काय आहे? इथून जर तुम्ही बघितलं तर काय आहे, टिळक रोडवरून आपल्याला शिवाजीनगरला जायचं आहे तर मग त्या पद्धतीने जो काही मॅप लावला तर तुम्हाला नेव्हिगेट करून तो पोहोचून देतो. ते जे नेव्हिगेशन आहे जीपीएस आहे. त्या जीपीएस साठी सोडलेले सॅटेलाइट काय म्हणतात? त्याला आपण नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणतो. आणि हे कुठे ठेवले जातात? मिडल अर्थ ऑर्बिट मध्ये. आणि याची जी काही हाईट आहे पृथ्वीपासून त्याची जी काही उंची आहे ती किती आहे? 1500 किलोमीटर पासून तर 25,000 किलोमीटर च्या दरम्यान आहे. मग कुठे तुम्हाला 20,000 दिलेलं असेल, कुठं 22,000 दिलेलं असेल तरी चालते, पण या दरम्यान आहेत. ठीक आहे. मग हे जे काही आहेत हे नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे. तिसरी जी काही ऑर्बिट आहे त्याला हाय अर्थ ऑर्बिट म्हणतो. हाय अर्थ ऑर्बिट आहे. ही जी ऑर्बिट आहे या ऑर्बिटमध्ये कोणते सॅटेलाइट ठेवले जातात? तर यामध्ये सॅटेलाइट ठेवले जातात ते म्हणजे काय आहे? कम्युनिकेशन सॅटेलाइट. कोणते सॅटेलाइट आहेत? कम्युनिकेशन सॅटेलाइट. मग या कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये
आता हे कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये आता याचा अर्थ काय होतो? कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय आहे? तुम्ही मोबाईलवरून तुमच्या आई वडिलांना फोन लावता, तुमच्या मित्रांना फोन लावता, तुमच्या मैत्रिणीला फोन लावता, स्पेशली जास्तीत जास्त करून मैत्रिणीला फोन लावता, है ना, मित्राला फोन लावता. का लावता? है ना, कारण मोबाईलच्या माध्यमातून लावता ना. कशाच्या माध्यमातून लावता? तर मोबाईलच्या माध्यमातून. आणि ही जी काही कनेक्टिव्हिटी आहे, तुमचं जे काही बोलणं त्याला ऐकू येतं, याच्यासाठी कुठेतरी वर पृथ्वीच्या वर 36,000 किलोमीटरवर, किती? 36,000 किलोमीटरवर तुम्हाला एक सॅटेलाइट ठेवलेला आहे. तो सॅटेलाइट ही जी सुविधा आहे ही सुविधा प्रोव्हाइड करून देतो. आणि त्या सॅटेलाइटला कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणत असतात. त्या सॅटेलाइट काय म्हणतात? कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात. मग अशा 3 प्रकारचे सॅटेलाइट आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा 3 पद्धतीच्या ऑर्बिट आपल्याला मोस्टली मोठ्या मोठ्या पद्धतीने ऑर्बिट आपल्याला ते पाहायला मिळतात. मग याच ऑर्बिटचा आपल्याला डिटेल पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यानंतर जे काही ऑर्बिट आहेत, या ऑर्बिट आपण इथं बघितलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या झाल्या ऑर्बिट्स. आता ऑर्बिट पण आपण डिटेलमध्ये आणखी खूप साऱ्या टाईपच्या ऑर्बिट्स आहेत, त्या पण ऑर्बिट आपण पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आता एक्झॅक्टली